त्या साधू संतांना त्रिवार वंदन केलं तरी ते कमी आहे बाळा. माझ्या गणपती बाप्पाला, माझ्या सर्व माय देवी देवतांना सुद्धा, देवतांनी सुद्धा प्रथम त्या साधू संतांना नमस्कार करावा. एवढी ताकद आहे माझ्या साधू संतांची. आणि ते साधू संत मायबापाच्या रूपामध्ये आमच्या जीवनामध्ये मायबाप आम्हाला भेटले म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. त्या आयुष्यामध्ये आम्हाला त्यांची किंमत कळाली पाहिजे. आणि हे प्रेम कळालं, एका भक्ताला देवाबद्दलचं प्रेम समजलं ना की मला त्या देवाचं नाव घेतलं तरी महाराज एका भक्ताच्या डोळ्यातलं पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि तो भाव त्याच वेळी होतो ज्यावेळी त्याचं चित्त शुद्ध होत असतं. आणि शुद्ध चित्ताने घेतलेलं नामस्मरण, नामस्मरणाची ताकद आहे. आमच्या डोळ्यातलं बायबाबा पाणी यायला लागतं. ज्यावेळी मी त्या घरामध्ये बसले होते, दीपक दादांना बोलवण्यात आलं आणि मी फक्त एकच वाक्य बोलले की दादा, आई बद्दल थोडीशी माहिती हवी होती, एखादा प्रसंग तुम्ही सांगावा. बायबाबा तो मुलगा बोलत होता परंतु दूर इतकं भरून आलं होतं की त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. कारण आमच्या मुलं ते डोळ्यातून आलेले अश्रू झाकण्याचा प्रयत्न करत होते परंतु आई बद्दल मला 4 वाक्य सुद्धा ते व्यवस्थित बोलू शकले नाहीत. का ते जाताना फक्त एकच म्हणले की आई जाता जाता फक्त एक वाक्य बोलून गेली की बाळा बास आता कुठेतरी थांबा. ठीक आहे ना महाराज. आईची इच्छा होती बाळाचं कल्याण व्हावं, मुलगा मोठा व्हावा. आणि आई गेल्यानंतर का होईना परंतु महाराज या मुलानं ते काम करून दाखवावं. आणि या फॅक्टरीचा मायबाप हे जाळं संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये हे सगळीकडे फिरावं. तुम्हाला मला अभिमान पाहिजे की आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये असे कर्तृत्ववान पोरग या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलं. एका जोरदार टाळ्या मुला करता महाराज. ठीक आहे ना. का कारण मी मगाशी बोलले की अशी मुलं जन्माला येणं मग भाग्य असावं लागतं. आणि ती आई मायबाप ही आमच्या राज्यांना आजी असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं आई आणि साधू संत याच्यामध्ये जास्तीचा काही फरक नाही. फक्त आम्हाला हृदय कळालं पाहिजे. आणि ज्या नाही कळालं महाराज त्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सांगेन, पुन्हा पुन्हा सांगेन बायबाप जर पुंडलिकानं आई वडिलाच्या रूपातला देव बघितला तर महाराज आम्ही तो देव का बघू नये. म्हणून घरात असलेल्या आई वडिलांची सेवा इतकी करा की तुम्हाला पंढरपूरला मायबाप होत्या लाईन मध्ये 6-7 तास उभं राहून सुद्धा दर्शनाला उभं राहायची गरज नाही. का घरात असलेली फक्त एक माय आणि एक बाबा याच्याकडेच लक्ष द्या. बाकी देवा करता कुठेही भटकू नका. विठोबा Bye.